रोजच्या जेवणात 2-2 भाज्या कोणत्या कराव्यात हे ठरवण्यामध्ये तुमचा वेळ जात असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी महिनाभर टिकणारी आणि बनवायला अत्यंत सोपी अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत. तुम्ही ही चटणी चपाती भाकरीसोबत आरामात खाऊ शकता. जास्त दिवस टिकणारी असल्यामुळे प्रवासात नेण्यासाठी अगदी उत्तमच. नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये स्वागत. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण तव्यामध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये काही मिरच्या आपण भाजून घेऊयात. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. मिरची आता भाजून झालेली आहे. आता ती सुद्धा मी एका डिशमध्ये काढून घेतो. मिरची थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची वाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे लसूण आणि मिरची बारीक वाटून घ्यायची आहे. तोपर्यंत आता आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता मी हे चांगले चुरून त्याचे टरफलं काढत आहे. आपल्याला टरफले अजिबात घ्यायची नाही. हे पहा, शेंगदाण्याची शक्य होईल तितकी टरफले मी इथे काढलेली आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला थोडे थोडे करून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा रीतीने आपल्याला जाडसर शेंगदाणे वाटायचे आहेत. चटणी बनवण्यासाठी आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. आता 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता मिक्सरला बारीक वाटून घेतलेली मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा आता हळद घालायची आहे. हळद चांगली मिक्स करून झाल्यानंतर वाटून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. पहा, आता आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झालेली आहे. ही शेंगदाण्याची चटणी चवीला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा ही चटणी बनवून पहा. कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशी झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.